नाही गमवू शकत. काल पण मी सांगितलं म्यूट होतं, त्यामुळे मी नंतर नाही बोलली या विषयात. तुम्ही बोललात ना की जे स्क्रीनवर सुरू आहे यालाच खरं प्रेम म्हणतात. खरंच आहे. जे हे मुलांवर आहे ना, तेवढं निस्वार्थ प्रेम कधीच कोणावर कोणी नाही करू शकत. फक्त आपली आई आपल्यावर प्रेम करते, आपली. मग ते मुलाची असो की मुलाची असो, दुसऱ्या लेकरांवर प्रेम येत नाही. हे पण सूर्यासारखं सत्य आहे ताई, की कितीही सुनेनं सासूला जीव लावा, सासूने सुनेला जीव लावा, जावयाने सासऱ्याला जीव लावा किंवा सासऱ्याने जावयाला जीव लावा, पण ती माया कधीच कुठं येत नाही जी आपल्या बाळासाठी येतं. त्यामुळे ना, जोपर्यंत आपले बाळ आपले आहे ना, 16व्या वर्षापर्यंत जोपर्यंत ते आपल्याला भरपूर मिठ्या मारतात ना, तोपर्यंत एवढ्या खुशीनं त्यांच्या मिठ्या घ्या की आयुष्यभर पुरेल. मी एकच ठाणलेलं आहे की मला नाही माहिती समोर काय फ्युचर आहे काय नाही आहे, पण मला प्रत्येक क्षण जगायचा आहे आणि एन्जॉय करायचं आहे, बस. आणि माहिती आहे ताई, काही काही व्हिडिओ ना ताई असे असतात जे मी नाही टाकू शकत, कारण एडिटिंगमध्ये किंवा कुठं कुठं कटून जातात आणि त्यातला मग तो सॉफ्टवेअर सरवून जातो. सो मी माझ्या चॅनलला टाकून ठेवते, पण मी ते व्हिडिओ अनलिस्टेड करते, पब्लिक नाही करत. त्यामुळे तो तुम्हा लोकांना नाही दिसत, पण माझ्याजवळ ती मेमरीज आहे, त्या आठवणी आहे. आणि मी यांना पण म्हणते की तुम्ही पण तुमचं चॅनल बनवा. तुमच्या ज्या मोबाईलमध्ये गोष्टी असतात ज्या नंतर डिलीट मारावे लागतात आपल्याला स्टोरेज प्रॉब्लेममुळे, सो चॅनलवर अपलोड करून ठेवायचं आणि अनलिस्टेड करून ठेवा. कारण इतक्या सगळ्या मेमरीज यार. निहारिका म्हणजे 1-1.5 वर्षाची झाल्यानंतर मी चॅनल ओपन केलं, पण निहारिकाचे व्हिडिओ मी लहानपणापासूनचे टाकले, सगळे टाकले. हां, तेच ते. त्याच्यावरच मी तुला खूप काही एक्सप्लेन केलं, पण ते म्यूटमध्ये गेलं माझं कालचं. कालही हेच सांगत होते मी, की एवढं प्रेम. आणि माझ्या आयुष्यात तर असं झालं आहे ना ताई, की माझ्या आईवडिलांनी पण माझ्यावर एवढं प्रेम नाही केलं कधी. माझ्या आईवडिलांचं ते आपापसातच त्यांची पटत नाही, त्यामुळे ते वेगळं पडतं किंवा मुलं हे होतात. त्यानंतर लग्न झाल्यावर तर काही शक्यच नसतं की लग्न झाल्यावर विचार करू नये आपण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर आपल्याला ते प्रेम मिळेल किंवा काही. फक्त सांगायचं झालं ना तर एवढं प्रेम नाही का माझ्यावर कधीच कोणी नाही केलं. नवऱ्यानी पण नाही केलं. म्हणजे नवऱ्याचं प्रेम असतं, सो वेळेनुसार तेही बदलतं. आणि म्हणून असं वाटतं ना की निहारिका एक अशी व्यक्ती आहे ना जी एवढी निस्वार्थ प्रेम करते. अगं तरी इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला हे करते ना ती, मम्मा अशी नाही लाव, तू बघितलं नाही काल, तू नसशील तेव्हा. काल तिनं माझी अक्षरशः दृष्ट काढली. किचन ओट्यावर आली आणि मी काहीतरी बनवत होती, सो तेव्हा नाही का मला म्हणते, मा दे मला, दे मीठ मोहरी दे, मी तुझी दृष्ट काढते. सो मी तिला हातात दिलं मीठ आणि तिनं मग मला असं 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 करते ती, आणि नळाजवळ जाते, नळ सुरू करते, धार सुरू करते पाण्याची आणि ते असं वाहवून देते. मी काढायची तिची तशी दृष्ट, सो ती पण माझी तशीच दृष्ट काढते. सो एवढे क्यूट क्यूट क्षण आहे ना, खूप भारी, खूप जास्त भारी असतं हे सगळं. हे अनुदत्त ब्लॉगजी हॅलो, दीपक गिरीजी हाय. आज व्हाईट ड्रेस, हा ना. भारी आहे बाबा, खरंच. ही फिलिंग्स भारी, आणि ही फिलिंग्स मला नंतर कधीच येणार नाही. कारण जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये बिझी होतो तेव्हा कुठंतरी काहीतरी हरवत जातं आणि आपण नंतर सगळंच, आणि एका लेवलनंतर नाही का मुलांवर जास्त हक्क गाजवणंही बरोबर नाही, किंवा त्यांना त्यांची लाईफ जगू द्यावं. मग माझं तुझ्यावर एवढा जीव आहे किंवा माझं प्रेम आहे, हे आहे ते आहे म्हणून आईवडील जे बंधनं घालतात ना, ते तर नकोच आहे मला. कारण डिपेंड लाईफ जगावं बाबा आपापली प्रत्येकाने. एका लेवलपर्यंत आईवडिलांनी इंटरफेअर करावं, त्यानंतर तर नाहीच करावं. सो हे सगळं मी डोक्यात ठेवून आजच तिच्यावर जेवढं प्रेम करायचं आहे तेवढं करायचं.